तर त्या जुनी जे दिवस आहे ते आपल्याला जगायला म्हणजे मला तरी भरपूर आवडतात. म्हणजे त्या जुन्या आठवणी किंवा इथं आता लोक आली की त्यांना लगेच सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात त्यांच्या लहानपणीच्या. म्हणजे मी जे पगार घेत होतो त्यावेळेला जे पैसे मिळत होते ना त्यामध्ये जे समाधान नव्हतं ते आज न पगार घेता समाधान आहे. हिचं नाव लक्ष्मी. ही संध्याकाळी ही साड्या बाकीच्यांना कोणाला हात लावायचा नाही, मलाच गोंधरायचं. आणि मग असे ते तुम्ही श्रीकृष्णाचं जे सांगत होता. हा, ही फ्रेम बनवली. फ्रेम ह्याच्यामध्ये ते सगळं वरचं जो पार्ट आहे तो पूर्ण लहानपण आहे कृष्णाचं गोकुळातलं. आणि त्याच्यानंतर हा जन्म, त्याच्यानंतर जे त्याच्या आयुष्यात काय काय गोष्टी झाल्या त्या सगळ्या आपण त्याच्यात मांडायचा प्रयत्न केला. हा बजरंगी, हा आपल्या इन्स्टाच्या पेजला लई फेमस आहे. बर, हिरो आहे हिरो. हा मसाजसाठी ठेवलाय, बर. म्हणजे त्यांना घासण्यासाठी. नवीन तरुण जे या क्षेत्राकडे बघतायत तर त्यांनी कसं बघितलं पाहिजे या क्षेत्राकडे? हे मंदिर आपण बनवलंय आता. ही मंदिराची कन्सेप्ट अशी होती की कृष्णाची मूर्ती आणि त्याच्या बाजूनं गायी फिरायला पाहिजेत. म्हणजे जसं वृंदावन होतं त्याच्या पद्धतीनं थोडंसं आपल्याला इथं वाटलं पाहिजे, म्हणून ही मूर्ती आपण आता गोकुळाष्टमीला बसवली. गायत्रे चल आत य राजा, चल जाग्यावर तुझ्या, चल जाग्यावर ये, चल जाग्यावर. सगळ्यांना सगळ्यांच्या जागा माहिती आहे, कुणी कुणाच्या जागेवर जाणार नाही. जागेवर जा, चल पळ. आता मला सांगा की गिर गाईचेच प्रामुख्याने वैशिष्ट्य कोणते कोणते असतात आपल्याला? आता ज्या गाईच्या पाठीवरती वशिंड आहे ती देशी गाय, म्हणजे कुठली असू द्या. खिलार, आपली महाराष्ट्राची खिलार असेल किंवा गुजरातची गिर असेल, ही राजस्थानची कांक्रीज असेल किंवा थारपारकर असेल, सहिवाल असेल, तर ह्या देशी गाय आहेत. यांना हे वशिंड आहे, ह्या वशिंडावरतीच ओळखायचं आहे की हे देशी गोवंश. यांचं जे दुधाचं आहे ना, ते जे सूर्याची जी काय ऊर्जा असेल ना ती खेचली जाते. म्हणजे ह्या गायीच्याच ठिकाणी जर ह्या असल्या उन्हात आपण जर्सी गाय उभी केली किंवा एचएफ केली तर ती आजारी पडणार. पण या गायींना किती टेम्परेचर असलं तरी काही फरक पडत नाही. म्हणजे ती जेवढी सूर्याची ऊर्जा आहे ना तेवढी ती ॲब्सॉर्ब करू शकतात. आणि त्याची जी ऊर्जा आहे ना तीच त्यांच्या गोमूत्रामध्ये, दुधामध्ये येते, शेणामध्ये येते. मग आता आम्ही 4-5 वर्ष झाले हिचं तूप ज्या ज्या लोकांना दिले तर त्या तुपाचे बऱ्याच आजारांवरती फरक पडलेत. म्हणजे नाकातलं हाड वाढलेलं, हेडॅक, आतड्याचा कुठला त्रास असेल किंवा ॲसिडिटी असेल, हाडांचा कुठला त्रास असेल, तर त्या लोकांना 100% रिझल्ट आलेत. तर एकदम बेस्ट आहे. म्हणजे देशी गाईचं जे आपण म्हणतो ना की देशी गाय घरात पाहिजे किंवा ती सांभाळ झाला पाहिजे, तर नुसतं म्हणजे देव म्हणून तर सांभाळ कराच, पण ती तुमच्या शरीरासाठी एवढी बेस्ट आहे ना. म्हणजे नुसतं ह्यांच्या सोबत राहिलं ना तरी कुठला आजार होत नाही. म्हणजे नुसतं गोठ्यामध्ये त्यांच्या राहिलं तर पहिले आपल्या लोकांचं काय होतं की आपल्या दारामध्ये जनावरं बांधलेली असायची पहिले प्रत्येकाच्या घरात, तर कुणाला कधी व्हायरल इन्फेक्शन व्हायचं नाही. म्हणजे सर्दी, खोकला असले आजार पहिले नव्हतेच. म्हणजे आपलं लहानपण झालं, आपण कधी आजारी पडलो नव्हतं. आता मुलं शाळेत गेली नुसती, कुठंतरी थोडीशी धूळ उडाली तरी लगेच दुसऱ्या दिवशी पूर्ण म्हणजे त्यांचं सर्दी, खोकला, ताप पूर्ण जाम होऊन जातं, कमजोर झाले. हां, तसं मग ह्यांच्यात आपण राहून पूर्ण निरोगी राहिलो होतो लहानपणापासून. तर हे सगळं ह्या गायींचे फायदे आहेत. आणि माझं म्हणणं आहे की प्रत्येकाच्या घरी तरी, म्हणजे शेतकऱ्याच्या घरी तरी देशी गाय, एक तरी देशी गाय पाहिजेच. आता हे सगळं तुम्ही करता, तुमच्यासोबत कोण कोण असतं मदतीला? मदतीला आत्ता मी आणि माझी मिसेस असते, आणि मग चुलत भाऊ किंवा मित्र असे येतात कधी त्यांना वेळ भेटेल त्यावेळेला, ते त्यांच्या परीनं सेवा करतात. पण पूर्ण वेळ मी आणि माझी मिसेस आम्ही काम करतोय आणि अगदी आनंदानं. आता बाकीचे राहिले आपले, हां, मग असे आपण बघत होतो. हिचं नाव लक्ष्मी. ही संध्याकाळी ही साड्या बाकीच्यांना कोणाला हात लावायचा नाही, मलाच गोंधरायचं. आतमध्ये दाखवूया. लाईट चालू कर किती. हिचं नाव गोपी आहे. गोपी. हां, ही आपल्या जी गोट्यातली पहिली कालवड होती, त्या कालवडीला पहिली ही गाई झाली, वासरू झालं. याचं नाव शंभू आहे. बर. हे थोडंसं पिंडीसारखं आहे त्याच्या कपाळावरती, म्हणून शंभू नाव ठेवले. हिचं नाव पद्मावती आहे. पद्मावती आमच्या देवीचं नाव आहे, तर तिचं नाव ते ठेवलंय. ही या द्वारकाची आहे, म्हणजे
तिच्या आईचं नाव द्वारका आहे. हा मुरली आहे. मुरली. हां, हा नंदी आहे. याचं नाव मुरली ठेवलं आहे. हे कृष्णाची नावं बऱ्यापैकी आम्ही नंदींना ठेवलेली आहेत. आणि सगळे बघितलं तर एकत्र निवांत बसलेले. हो हो अगदी. आणि कुणी येऊन बसलं कळलं ना तरी कुणाला मारणार नाहीत, काय नाही. मग ते त्या फ्री राहतात म्हणून त्या ॲग्रेसिव्ह नाहीत किंवा डिस्टर्ब नाहीत. पूर्ण मेंटली म्हणजे खायला थोडंफार कमी जास्त होत असेल त्यांना, पण आपण मेंटल हेल्थ म्हणतो ना, म्हणजे आपण आपल्याला अगदी 5 पक्वान्न ठेवले तर जेवायला, पण जर मेंटली आपण फ्री नसू किंवा टेन्शनमध्ये असू तर त्याचा फायदा नाही ना. तसंच ह्यांचं आहे, म्हणजे खायला थोडंफार कमी जास्त असेल पण मेंटली एकदम बाहेर सोडल्या की एवढ्या उड्या मारत जातात मस्त. घरी येताना बरोबर सगळे उड्या मारत येतात. फिरताना पण निवांत, कुणाचं काय हे नसते म्हणजे. आणि आजार पण अगदी शून्य, आजार पण नसतं, कसलंच आजार पण नाही. चुकून कधीतरी एखाद्या गाईला टेम्परेचर आलं तर आलं, नाहीतर शक्यता कमीच. मग हे उपचार वगैरे कोण करतात? डॉक्टर येतात? डॉक्टर शक्यतो डॉक्टरांनी मला तयार केले. बरं. ते सांगतात की काय करायचंय डॉक्टर यायला, तुम्ही जे काय म्हणजे आता ह्या गाईला एखादा त्रास झाला तो लक्षात ठेवून तुम्ही लिहून ठेवा की काय औषधं मी आत्ता दिलेत. मग तसं ते प्रॅक्टिस माझं सुद्धा झाले डॉक्टरांसारखं. मग कुठल्या गाईला काय अगदी गोठ्यात आल्यानंतर कळतं कुठल्या गाईनं पाणी पिलं नाही, किंवा गाई आपल्याकडे बघत असेल तर गाईला काहीतरी पाहिजे किंवा काहीतरी अडचण आहे, किंवा एखादी गाय रवंथ करत नाही, शांत बसले, लगेच लक्षात येतं की बाबा तिला टेम्परेचर आलं असेल का किंवा तिला काय त्रास होत असेल का. मग त्यावेळेला मग ते लक्षणं बघून लगेच औषधं दिली की त्या ह्याच्यामध्ये लगेच बऱ्या पण होऊन जातात. आता पूर्ण हे कौलाच बांधकाम केलेलं आहे तुम्ही. एकूण किती जागेत आहे हे नियोजन? हे टोटल ह्याचं जे शेडची लांबी आहे आपली, बर, ती 80 बाय 30 मध्ये. बर. हे आपण कौलं का टाकलीत की उन्हाळ्यात पत्रा होता पहिला, तर गरमीचा त्रास व्हायचा आणि हाईट पण कमी होती. तर गरमीमुळं काय व्हायचं की गायींना पण गरमी, आणि आपण स्वतः बसू शकत नाही त्या ठिकाणी, मग गायींना कसं ठेवायचं. मग त्यावेळेला थोडंसं विचार केला आणि मग आमच्या इकडे जुन्या लोकांनी सगळी म्हणजे घरावर कोणाच्या कौलच नाहीत, बर, सगळ्यांनी पत्रे टाकलेत. ही कौलं सगळ्यांची पडून येत. मग आम्ही पूर्ण आतलं जे स्ट्रक्चर आहे ते स्टीलचं बनवलं आणि त्याच्यावरती ही कौलं टाकलेत. आता उन्हाळ्यात इतके म्हणजे उष्णता आहे पण आतमध्ये थोडी पण जाणवत नाही. आता तुम्ही स्ट्रक्चर बनवत होता, मला थोडं वेगळं स्ट्रक्चर दिसतंय. हे जे तुम्ही समोरचं बनवलंय, हां, त्यामध्ये कोणाची कल्पना होती, काय उद्देश होता त्याच्यामागे? ही माझीच कल्पना होती. थोडंसं आपल्याला जी जुनी पद्धत किंवा जुन्या घराच्या स्टाईल होत्या ना, तर त्या जुनी जे दिवस आहे ते आपल्याला जगायला म्हणजे मला तरी भरपूर आवडतात. म्हणजे त्या जुन्या आठवणी, किंवा इथं आता लोक आली की त्यांना लगेच सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात त्यांच्या लहानपणीच्या. तर तेच मी केलं की बाबा लहानपणी आपल्याकडे घरं कशी असायची किंवा तसं वातावरण कसं असायचं, गोट्याचं वातावरण कसं असायचं, ते सगळं उतरवायचा प्रयत्न केलाय. त्या जुन्या लोकांसारखं राहायचा प्रयत्न करतोय. चला आपण आता आत जाऊन बघूया आत कोण कोण आहे अजून. आतली लाईट नाही गावली तुला? टोटल किती आहेत म्हणला तुम्ही? टोटल किती आहेत? 40 आहेत. इथूनच येऊ का मी? हा, या. आता तुळजा बघा तिच्या जागेवर जाऊन उभी राहील. आता फक्त त्याची व्हिडिओ घ्या. सगळ्या आत आल्या. ते त्यांना बाहेर ठेवलं होतं ना, ते आता त्यांच्या जागेवर येऊन उभी राहणार. आता गायत्रीची शूटिंग आहे फक्त. ती गायत्री आहे ना तिची. गायत्री चल आत ये. राजा चल जागेवर तुझ्या. चल जागेवर ये. चल जागेवर. सगळ्यांच्या जागा माहिती आहे. कुणी कुणाच्या जागेवर जाणार नाही. जागेवर जा. चल पळ राजा चल. हे का आता ही गायत्री तिच्या जागेवर जाऊन उभी राहिली. तुळजा तिच्या जागेवर जाऊन उभी राहिली. राजा त्याच्या जागेवरती जाईल. चल जागेवर ये. थांब. बांधून किती वेळ? संध्याकाळची ठेवता का बांधून? नाही, संध्याकाळी रिकामे असतात. बर. आता एक खायला घातलं, आता थोड्या वेळात खायला घालणार यांना. बर. खायला एक 7:30-8 वाजेपर्यंत खातात. पोट एकदा भरलं की ऑटोमॅटिक त्यांच्या त्या बाहेर जातात.
मग बाहेर निवांत बसतात रात्रभर. सकाळी उठलं की दुधाच्या गाईंचं दूध काढलं की परत रानात जातात. मग बर बर. चावत नाही ना? हम्म. ही राजाची जागा आहे 1 नंबरची. हा ना. हिचं मथुरा नाव आहे. कोणाचं? हिचं? हिचं हा नाही, हिचं द्वारका नाव आहे बर आणि मथुरा आतमध्ये. बर. ह्या दोन्ही एका टायमिंगला झालेल्या आहेत. हम्म. म्हणजे जी सुरुवातीला ज्या गायी आणल्या आपण, म्हणजे तुळजानंतर ज्या 2 गायी आणल्या त्या गायींना म्हणजे ही 2 नंबर आणि ती 1 नंबर बर. गोट्यात आपल्या पहिल्यांदा जन्माला आलेल्या गायी. मग त्या गायीला या आतमध्ये हा लावते. ही मथुरा आहे. बर. ही सगळ्यात पहिली गाय आपल्या गोट्यात जन्माला आलेली. मग हिची आई तिकडे आहे, पंढरी नाव तिचं बर. पलीकडं. हिला आत्ता आपल्याकडे 2 वासरं झालेत. ती एकीचं नाव गोपी ठेवलंय आणि एकीचं नाव प्रभावती ठेवले. हिचं नाव रुक्मिणी. बर. ही आपल्याकडं 4 वर्ष झाले ही गाई आहे. या गाईला पण 3 कालवडी झालीत सलग 3 वर्ष. हिचं नाव हिरकणी. बर. ही आमच्या इथूनच बाजूच्या गावातून आणलेली. बर. ही त्या शेतकऱ्याकडे होती. 6-7 वर्षाची गाई आहे. पण ती गाभणच राहत नव्हती त्यांच्याकडे. गामनच राहत हां, नव्हते. मग गाभण राहत नव्हती तर ते म्हणले आता अशीच कशी सांभाळायची. म्हणून मग ते म्हणले तुम्ही सांभाळाल का, आता काय आम्हाला सांभाळाय परवडत नाही. म्हणून आपण आणल्यानंतर एक 6 महिन्यामध्ये तिला थोडंसं औषध पाणी केलं आणि त्याच्यानंतर गाभण राहिली. हिला आत्ता 1 कालवड झालेली आहे. हिचं नाव हिरकणी ठेवलंय आपण. का तर ती त्या ज्या गावात होती तिथं पण ती डोंगरात काढायला जायची आणि इथं पण तिची परिस्थिती तीच आहे म्हणून तिचं नाव हिरकणी. हिचं नाव दुर्गा ठेवलंय. आता हे सगळं करताना मला एक फ्रेम दिसते, त्याच्याबद्दल काय सांगाल? हा, ही ना, हे आमचे लग्नाची प्री वेडिंग फोटोशूट केलेले. बर. प्रतापगडावर आम्ही शूट केले. आमची इच्छा होती की असं आपण थोडंसं ट्रॅडिशनल फोटोशूट करायचं. पण महाराजांचं जास्त आपल्यावरती प्रभाव असल्यामुळं थोडंसं मावळ्यांच्या ह्याच्यामध्ये करूयाला असं आम्ही ठरवलं आणि हे केलं आहे असं. आणि हे कोविडमध्ये केलेलं फोटोशूट आहे. हां. म्हणजे त्यावेळेला लॉकडाऊन होतं, त्यावेळेला आम्ही तिथं गडावरती जाऊन फोटोशूट केलं. आणि इथं काय आहे, ती पाठीमागची रिकामी जागा आहे ना, तर ते आम्ही बॅनर लावायचो पहिलं. बर. मग ते बरेच लोकांचे बॅनर असायचे, पुढारे सगळे, म्हणजे राजकारणी बॅनर असतात ते आणून चिटकवायचं. तर त्यावेळेला असं विचार केला यायला ह्यांचे फोटो चिटकवण्यापेक्षा आपली चिटकवूया. मग आम्ही ती पूर्ण फ्रेम तयार करून ती चिटकवली. आणि त्या साईडला तिकडे ती श्रीकृष्णाचे लहानपणाचे सगळे फोटो लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे महाभारत वगैरे असं ते थोडंसं दाखवलं त्याच्यामध्ये. ते बघूयाच आपण. हिचं नाव सारथी आहे. बर. हे जेव्हा जन्माला आलं ना आपल्या गोठ्यात त्यावेळेला माझी मिसेसची PhDचं ॲडमिशन झालेलं आणि सारथी फेलोशिप मिळाली तिला. मग ती अलोकेट झाल्यामुळं त्या दिवशी ही जन्माला आली म्हणून हिचं नाव सारथी ठेवलं. आणि सारथीला वासरू झालं, ज्या दिवशी वासरू झालं त्या दिवशी मिसेसची PhD पूर्ण झाली, म्हणजे तिचं फायनल प्रेझेंटेशन होतं. म्हणून मग डॉक्टर मग काय नाव ठेवायचं म्हणून धन्वंतरी नाव ठेवलं आहे तिचं. म्हणजे हे दोन्हींची हिस्ट्री अशी आहे की त्यांना ते त्या पद्धतीचं नाव ठेवलं आहे. ही वेण्णा आहे. बर. ही ज्या वेळेला आणली ना आपण, आमच्या नदीचं नाव वेण्णा नदी. बर. ही पांढरा कलर असल्यामुळे तिला
यांना नाव ठेवलं म्हणजे आपल्या इथल्या नदीचं नाव ठेवावं म्हणून तसं ते ठेवले. हे हिरकणीचं वासरू आहे छोटं पिल्लू. बर. हे हिचं नाव गोकुळ ठेवले. आपल्या गोट्यात एक गोकुळ वयस्कर गाई होती. बर. ती गाई त्या आठवड्यात वारली म्हणजे वृद्धापकाळामुळेच. मग त्या गाईचं नाव परत हिला ठेवलं गोकुळ. ह्याचं नाव सुदामा आहे. बर. सुदामा आणि त्याच्यात एक पेंदे आहे. ती दोन्ही एकाच ह्याच्यातले आहेत म्हणजे त्यामधल्या पिरियडमध्ये झालेली ना. मग कृष्णाचे मित्र पाहिजेत कृष्ण हे तर म्हणून मग त्याचं नाव पेंद्या ठेवले आणि याचं सुदामा ठेवले. हिचं नाव सुरभी आहे. ही रुक्मिणीची कालवड आहे. बर. हां. आणि ही प्रभावती. सगळ्यात जास्त कोण ऐकत नाही? ही बारकी सगळीच ऐकत नाहीत. बर. ह्या मोठ्या गाई सगळ्या ऐकतात. ही बारकी जी गँग आहे ना ती लहान मुलांसारखीच आहे. म्हणजे आपण किती ओरडा ती ते उलटच करणार. म्हणजे त्यांच्या मागं पळालं ना ती पुढेच पळणार. ही प्रबोधिनी एकादशी दिवशी झालेली. बर. म्हणून हिचं नाव प्रबोधिनी ठेवले. मग प्रभा म्हणतो हिला. तिकडे तो मध्ये पांढऱ्या कलरचा आहे तो पवन. तो एका मित्रांनी दिलेला आहे. देशी गाईचंच खोंड आहे ते थोडंसं आता रानाला गेलं की अजून रानाला जात नाही सवय नाही त्याला की मग ती तब्येतीला वगैरे व्यवस्थित होईल. त्याचं नाव पवन ठेवले. बर. आता पलीकडे जाऊया. इथं कुत्रे आहे बुलेट आहे. याचं नाव बुलेट आहे. बुलेट सारखा पळतो म्हणून बुलेट नाव ठेवले. मला वाटलं गाडीवरून ठेवलं. नाही नाही फायरिंग पण त्याची तशीच आहे. तसलाच फायरिंग आहे त्याची. आवाज एकदम असा भारदस्त आवाज आहे. पण आता मी इथं आलो त्यावेळेस काय केलं नाही चावला वगैरे नाही नाही तर असं कोण असेल नाही तर भुकणार नाही. पण इथं कोण नसेल ना तर माणूस तिथून इकडे क्रॉस होणार नाही. त्याच्याबरोबर अजून एक आहे रॉकी पण आहे. बर. तो अगदी म्हणजे त्याला सगळं कळतं बोललेलं. आता हा जो मध्ये बघतोय तो डांब कशासाठी ठेवलाय? हा मसाजसाठी ठेवलाय. बर. म्हणजे त्यांना घासण्यासाठी. आता हे पूर्ण रश्या सुटल्या त्यांनी घासून घासून तोडल्या. पण हे ब्रश ग्रूमिंग करायला. बर. त्यांचं ते घासून हे करून घेतात. आपल्याला काय त्याचं म्हणजे आपल्याला कधी ब्रश मारायला वेळ मिळाला नाही मिळाला तरी त्यांचं ते चावत असेल तर घासतात. त्यांचं धुता वगैरे कधी त्यांना 15 दिवसातून एकदा धुवायला लागतं कारण बाहेर रिकामे असतात. जास्त खराब होत नाहीत आणि इकडे घासून किंवा एकमेकाला चाटूनच त्या साफ राहतात. हे मंदिर आपण बनवलंय आता. ही मंदिराची कन्सेप्ट अशी होती की कृष्णाची मूर्ती आणि त्याच्या बाजूनं गायी फिरायला पाहिजेत. म्हणजे जसं वृंदावन होतं त्याच्या पद्धतीनं थोडंसं आपल्याला इथं वाटलं पाहिजे म्हणून ही मूर्ती आपण आता गोकुळाष्टमीला बसवली कृष्णाची. म्हणजे सलग 4 वर्ष वासराच्या रूपानं देव आलाय तर ह्या वेळेला मग देवच आणला. मग ती मूर्ती ठेवली आणि हे ओपन स्ट्रक्चर ठेवले की आजूबाजूनं गायी फिरतील आपल्यालाही इथं बसायला निवांत आनंद मिळेल आणि खास म्हणजे मेडिटेशनसाठी सगळ्यात बेस्ट आहे. बरोबर. म्हणजे नामस्मरण करायला कुणालाही अगदी येऊन इथं बसायचं म्हटलं तरी आरामात येऊन बसतात लोक नामस्मरण करत देवाचं. आता हे फोटो काढणारे दादा कोण आहेत? हा मित्र आहे माझा क्लासमेट आहे. बर. त्याला गायींची प्रचंड आवड आहे आणि तो म्हणजे त्याचा बिझनेस आहे नेट आहे. नेटचं सगळं बिझनेस करतो तो. परत कॅबलचा आहे. पण त्याला ज्या ज्या वेळेला वेळ भेटतो त्या वेळेला तो इकडे तिकडे वेळ न घालवता ह्यांच्यात घालवतो. म्हणजे 4 दिवस जर तो बाहेर कुणीकडे गेला ना तर फोन करून विचारतो गायी कशा आहेत आठवण येते गायींची असं. म्हणजे एवढं त्याला त्या गायींबद्दल प्रेम आहे. गायी परत ते आमचे जे बुलेट आहे रॉकी आहे बर. ते वाट बघत असतात त्याची कधी येतोय मसाज करून घ्यायला. मग ते त्याला बाकीच्या गोष्टी पॉसिबल नाही तर तो त्या इकडनं म्हणजे त्याची तो सेवा करतोय गायींसोबत. आता याच्यामुळे तर वेगळंच रूप आता आपल्या गोशाळेला आलंय. हो. आणि हे सगळं ट्रॅडिशनल ठेवले म्हणजे खाली भुई आहे किंवा ही लाकडं पण आम्ही इथं जागेवर बनवलेली आहेत. बर. म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओ बघून त्याचं ते तशी मशीन बनवून टर्निंग हे पूर्ण म्हणजे 9 फुटाचं लाकूड आम्ही साताऱ्यात
पूर्ण चौकशी केली तर कुठंच मिळत नव्हतं. ते बोलले पुण्यावरती न्यायला लागलं, पुण्यावरनं करून आणावं लागेल 9 फुटाचं लाकूड. मग ही जी जुनी 70 वर्षाची जुनी लाकडं आहे ती, म्हणजे हे जे लाकूड बनवलंय हे लाकूड असं होतं पहिलं. बर. मग त्याचं आपण ते तसं टर्निंग करून बनवलंय. हेच लाकूड जर पुण्याला घेऊन गेलो असतो आम्ही बनवायचं म्हटलं असतं तर ते 8-9 हजाराला एक खांब गेला असता. तो आम्ही 400 रुपयात खांब तयार केलाय. म्हणजे हे सगळं जे केलंय ते जुगाडानंच केलेलं आहे. म्हणजे जास्त करून जुगाड वापरले आणि जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न केला. आता ही पण कंटाळ, हिला हिच्या जागेवर जायचंय म्हणून ती तिथे येऊन उभी राहिली. आता ती तिच्या जागेवर येऊन उभी राहील. या बाकीच्या नाद बांधला ना. हां, ते सगळे हेच असते, इसाळा असतोय त्यांचा ते. एकीला काय केलं ना की दुसरीला लगेच ती करायलाच पाहिजे. ही पंढरी आहे, ही आपण सुरुवातीला सगळ्यात आणलेली. हिला मस्टॅटिसचा त्रास असल्यामुळं हिचं दूध काढत नाही आपण, पण हिला 3 कालवडी चांगल्या झाल्यात. म्हणजे आता जी तुम्ही मथुरा बघितली ती कालवड पण हिचीच आहे. बर बर बर. मग ती आपण सांभाळ करतोय असंच तिचा, पण ती कुठून नाही कुठून तरी आपल्याला ते भरून काढते. म्हणजे आपलं जे काही हे असेल खर्च तर ती कुठून नाही कुठून ते भरून निघतोय. त्याच्यानंतर ही आंबा आहे, आंबा माता, त्याच्यावरनं आंबा नाव ठेवलंय तिच्या. ती गायत्रीची पहिल्या वर्षीची कालवड आहे. बर. ही आहे ती नर्मदा आहे. हे आपल्याला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सातारमध्ये ती मगाशी तुम्हाला बोललो कत्तलीची गाडी पकडलेली, त्याच्यामध्ये ही गाय सापडली आपल्याला. आता बेस्ट झाले एकदम. आता ह्याच्यामध्ये चरावात चांगली तयार झाली की गाभण पण राहून जाईल. आणि एकदम प्रेमळ आहे, म्हणजे कुणी हात लावायचा बिंदास, कुणाला मारणार नाही. अगदी तिथं कुठंही बाहेर उभं राहिलं तरी ते तुमच्याकडल्या येऊन उभी राहील की गोंजारण्यासाठी. तशा सगळ्याच गायींना सवय आहे. म्हणजे शक्यतो काय म्हणतात लोक, खिलार मारकी, पण खिलार कधीच मारत नाही गाय. फक्त आपण तिला प्रेमानं सांभाळलं पाहिजे. आपण तिला घाबरून लांब राहावं किंवा तिला अगदी जखडून बांधून ठेवू तर ती ॲग्रेसिव्हच होणार ना. तिला तिच्या ह्याच्याबद्दल हे वाटतं ना की भीती वाटते. मग आता ह्या आपल्या ज्या खिलार आहेत कुणालाही कधी हात लावा, कोणच कधी मारणार नाही. ही कार्तिकी आहे. बर. ही पण गाय आपल्याला अशीच सांभाळायला, छोटं वासरू होतं ते वासरू आपण 2 वर्षापूर्वी आणलेलं. ते थोडंसं हेच होतं, आल्यानंतर आपल्याकडे चांगलं झालंय. ही राधा आहे. बर. ही पण त्या राधाजी त्यांच्या मालकानं दूध म्हणजे गाभण राहिना झाले. 7-8 वर्ष त्यांनी प्रयत्न केला गाभण राहिना म्हणून त्यांनी देऊन टाकली गाय. ती गाय हिथं आल्यानंतर आपण सांभाळते आणि आता चांगली आहे. म्हणजे रानात जाऊन चरून फिरून येते आपली तिची ती आणि आनंदी राहते. पण आता गाभण सुद्धा राहिली ती, म्हणजे जे 7-8 वर्ष गाभण नाही राहिली ते आता आपल्याकडे येऊन गाभण राहिली. हा कृष्ण आहे. हा तुळजाचा सगळ्यात पहिला बच्चा आहे. बर. ह्याचं ते गोकुळाष्टमीला झाल्यामुळं कृष्णा नाव ठेवले. कृष्णा. आणि मग असे ते तुम्ही श्रीकृष्णाचं जे सांगत होता. हां, ही फ्रेम बनवली. फ्रेम ह्याच्यामध्ये ते सगळं वरचं जो पार्ट आहे तो पूर्ण लहानपण आहे कृष्णाचं गोकुळातलं. आणि त्याच्यानंतर हा जन्म, त्याच्यानंतर जे त्याच्या आयुष्यात काय काय गोष्टी झाल्या त्या सगळ्या आपण त्याच्यात मांडायचा प्रयत्न केला. ही गौरी आहे. बर. ही खिलार जातीची आहे. ही पण लहानपणी आपल्याला एका मित्रानं इथं आपल्याला आणून दिलेली. त्याला पॉसिबल नव्हतं सांभाळणं, तर ते आपल्याला आणून दिले. ते चांगली गाय झाली एकदम. अगदी तब्येतीला पण छान आहे, एकदम शांत आहे, मारामारी करत नाही आणि सगळं समजतं तिला बोललेलं. म्हणजे रानात जरी गेली कुठेही गेली तरी आपण हाक मारली की तिला कळतं की आपल्याला सांगितलं काहीतरी. दररोज मग तुम्ही लक्ष कसं ठेवता, म्हणजे एखादी गाय वगैरे आजारी वगैरे असेल ते आपल्याला कसं निदर्शनास येतं? आता काय झालंय, मी 24 तास इथं असल्यामुळे ते आता सवय झाली. हे असं नुसतं येऊन जरी उभं राहिलं तरी लक्षात येतं कुठली गाय थोडीशी शांत वाटते का किंवा रवंत करत नाही, लगेच लक्षात येतं. मग त्यावेळेला कळतं की बाबा एखाद्या गायीला टेम्परेचर आलंय. मग त्या लगेच त्याला औषधं आपली इथं गोळ्या वगैरे आणून ठेवलेल्या असतात. लगेच गोळ्या दिल्या की दुसऱ्या दिवशी परत ओके होतात गाई. स्वतः उपचार करत असल्यामुळे त्याचा फायदा मिळतो तुम्हाला. बरोबर. हा बजरंगी, हा आपल्या इंस्टाच्या पेजला लई फेमस आहे. बर. हिरो आहे, हिरो. या गाईचं वासरू आहे ते, थोडंसं क्रॉस झालंय.
ते आपल्या राजाचंच क्रॉस झालेलं आहे. करायचं नव्हतं पण ते रानात हे झाल्यामुळे ते झाले. पण एकदम सुंदर झालं आहे. कलर आईचा गेला आहे आणि बॉडी स्ट्रक्चर त्या राजाचं झालेलं आहे. पण तो दिसायला एकदम देखणं आहे. म्हणजे 6-7 महिन्याचं वासरू आहे, पण शरीरयष्टी चांगली आहे. अजून 1 वर्षभरानं अगदी तो चांगला बैल तयार होईल. पण सगळं कळतं, फक्त न कळल्यासारखं करतो. रतीप चोरून खायचा, मोकळं सोडलं हा कधीच रिकामा नसतो. पण हा रिकामा सोडलं ना की ही जी शांत उभी राहिली ती पण शांत उभी राहत नाहीत. एवढा हा मस्ती करतो. तशी एकसारखी गप उभे राहिले. हां ती एकसारखी गप उभी राहिलेत ना, ह्याला सोडला ना सगळी इकडे तिकडे पळत बसणार. एवढा त्याचा दंगा असतोय सगळा. म्हणजे प्रत्येक वासराला रेटणार तो. आता इथून पुढे येणारे काय तुमचं अजून काय काय नियोजन असणार आहे? आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे गाईनं दूध न देता आपण फक्त शेण गोमूत्र ह्याच्यावरती भाकड गाई कशा समोरू ह्याच्यावरतीच आमचं थोडंसं काम चालू आहे. म्हणजे शेणे असतील, धूप अगरबत्ती, छोटे ते हवन कप असतील, ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या तयार करायच्या. किंवा सेंद्रिय शेतीसाठी ऑर्गॅनिक खतं असतील, औषधं असतील, म्हणजे त्याच्यात दशपर्णी अर्काला, जीवामृत, हे मोठ्या प्रमाणात थोडंसं प्रोडक्शन करून त्याच्यातून भाकड गाईचा सांभाळ झाला पाहिजे. आपण बघतो की भरपूर जण, आपण सर्वजणच पैशाच्या मागं धावत असतो, पण तुम्ही त्याच्या मागे न धावता एक समाधान मिळावं म्हणून हे संपूर्ण गोशाळा सांभाळतात. काय सांगाल याच्याबद्दल? कसं होतं, आता आपली म्हणजे देवानं आपल्याला एवढं चांगलं शरीर दिले, ताकद दिले, एवढं सगळं काम करण्याची हिंमत दिली. त्यावेळेला आम्ही सुरुवातीला काय विचार केला की सगळीच लोक पैशासाठी काम करतात, आपणही पैशासाठी काम करतोय सगळं, म्हणजे स्वतःचाच विचार करतोय प्रत्येक वेळेला. पण थोडासा वेगळा विचार करून बघूया, ह्यांच्यासाठी विचार करू, किंवा आपली जी काय ताकद आहे, जे काय मेहनत आहे ती आपण ह्यांच्यासाठी लावूया. आणि ते चालू केल्यानंतर एवढं समाधान मिळालं ना की ते म्हणजे मी जे पगार घेत होतो त्यावेळेला जे पैसे मिळत होते ना त्यामध्ये जे समाधान नव्हतं ते आज न पगार घेता समाधान आहे. म्हणजे कुणाचं टेन्शन नसते, दुनियेशी कुठला संबंध नसतोय, सकाळी उठल्यानंतर कोण फोन करून विचारत नसते की काय करणार आहे बाबा आज. आपला आपण मालक असते, आपल्या आपण दुनियेत जगत असते. जास्त अपेक्षा राहिल्या नाही, ह्यांच्यात राहिल्यामुळे काय अपेक्षाच राहत नाहीत. आणि पूर्ण बघितलं तर आजूबाजूला काही नाही, म्हणजे डोंगर भाग संपूर्ण येतो. हां, पूर्ण डोंगर, त्यामुळे एकदम नॅचरल. हां. आणि ह्यांचा एक फायदा काय झाला, आता म्हणजे मी 8वी-9वी पासून जसं आम्हाला कळते, आता हे सगळे बंधू आहेत माझे, आम्ही डोंगराला नुसती आग लागली तर गावातनं सगळी पोरं पळत जातात. म्हणजे आता आमच्या गावात तर कोण लावत नाही वनवा, पण आजूबाजूनं कुठनं वनवा लागला की सगळी पोरं डोंगराला जाणार विजवायला. मग तेव्हापासूनच ते वेळ होतं की वनवा विजवायचा, जळून द्यायचं नाही रान. पण त्याचा फायदा मला असा होईल असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे ह्या गायींचा जर चाऱ्याचा खर्च बघितला तर महिन्याचा खर्च जर काढला ना तर 40-45 हजाराच्या खाली खर्च नाही चाऱ्याचा. पण तो 40-45 हजाराचा खर्च माझे 10 महिने गायी रानात चारल्यामुळं तेवढे पैसे वाचतात. 4.5-5 लाख रुपये वार्षिक वाचतायत माझे. का? फक्त निसर्गाचं आपण संवर्धन करतोय म्हणून. म्हणजे आत्ता पण आम्ही डोंगर, गावातली मुलं सगळी डोंगर कुठेही वनवा लागू द्या, मेढ्याच्या इथं लागला तरी आम्ही 2-3 किलोमीटर जातो लांब विजवायला वनवा. त्याचा फायदा चांगला होतो. आणि गायींचं काय होतं की गायी रानात चरतायत, रानात चरल्यामुळे काय होते, बाकीच्या ठिकाणी गवत भरपूर वाढते, म्हणजे डोक्याच्या आपल्या वरती जाते. मग वनवा लागला की त्याची दाहकता वाढते, म्हणजे मोठी मोठी झाडं पण त्या वनव्यात जळून जातात. पण ते जर ह्या गायी चरल्या त्या एरियातून सगळ्या तर ते गवत पूर्ण संपून जाते ना, सपाट राहते गवत. मग ती वनवा जरी लागला ना तरी त्याची दाहकता कमी होते, म्हणजे झाडं जळत नाहीत. दुसरी गोष्ट, गायी चरल्यामुळे त्यांचं शेण सगळं येते तिथंच पडते. आणि वनवा लागला नाही की मग ती जमिनीची धूप होत नाही. वनवा लागले काय होतं की वरची माती सगळी जळून जाते. पहिला पाऊस पडला की ती सगळी माती वाहून जाते, पाणी वाहून जातं. पण आता गायी चरल्यामुळे काय झालंय, तिकडे वनवा लागतच नाही, गवतच राहत नाही. मग त्यावेळेला जो पहिला पाऊस पडतो आपला, तो पाऊस पूर्ण जमिनीवरती पडतो, पाणी जमिनीत साचते, मूर्त जमिनीत, आणि मातीची धूप होत नाही. तो एक फायदा होतोय. आणि जी छोटी छोटी रोपं झालेली असतात झाडाची ती सगळी जिवंत राहत आहेत. म्हणजे वनवा लागला नाही की हा एवढे फायदे आहेत. मग आपल्या गायी चरतायत म्हणून त्याच्यामुळं
निसर्गाचा पण एवढा फायदा आहे. म्हणजे गायी कधीच कुणावरती बोज नसते, ती आपण करून ठेवतो. म्हणजे भाकड गाई म्हणजे शेतकऱ्याला हे होतंय, शेतकऱ्याचं नुकसान होतंय, शेतकऱ्याच्या अंगावर पडते, असं काहीच नाही. उलट गायी सांभाळणं म्हणजे पूर्ण निसर्गाचा समतोल राखणे. आणि मी ह्या 4 वर्षात त्याचा अनुभव घेतलाय. आता नवीन तरुण जे या क्षेत्राकडे बघतायत तर त्यांनी कसं बघितलं पाहिजे या क्षेत्राकडे? आता देशी गायीवरती काम करायला पाहिजे. म्हणजे एक तरी गाई सांभाळून बघितली पाहिजे. बाबा तिच्या गोमूत्रापासून, शेणापासून वेगवेगळी खतं तयार करून तुम्ही रासायनिक खतांना कितीतरी खर्च करताय. मग तोच जर खर्च ह्या गायींना केला आणि ह्या गायींपासून मिळणारी उत्पादनं करून त्याच्यावरती जर शेती पिकवली तर आपल्याला खायला पण चांगलं अन्न मिळतंय आणि देशी गाईचं संगोपन पण होते. मग त्याच्यावरती सगळ्या आपल्या तरुण मुलांनी विचार करायला पाहिजे. शेतकऱ्यांनी जे शेती करतात ना त्यांनी तरी विचार करायला पाहिजे ह्या गोष्टीचा. आणि निदान एक तरी देशी गाय सांभाळली पाहिजे. आता तुम्ही एवढं सगळं सांगताय, पण मला यामध्ये एक गोष्ट सांगा, ज्या तुमच्या सोबतीला असतात तुमच्या पत्नी, त्यांच्याबद्दल काय सांगाल शेवटला जाता जाता? आता सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही शेवटी घेतला आहे. कसं असते, घरातल्या माणसाचं म्हणजे शक्यतो बायको, तिचं सगळ्यात महत्त्वाचं हे असते की तिला जर हे आवडत असेल तरच करू शकतो आपण. म्हणजे जर ती म्हटली की बाबा नाही हे जमणार नाही आपल्याला, आपण आता एवढं शिक्षण झालं आहे, इथं राहायचं नाही, शहरात जाऊन राहू, तर हे करू शकत नाही. पण तिलाच पहिल्यापासून आवड आहे. म्हणजे मी कधीतरी थोडंसं ह्या गोष्टींवरती थोडंसं ताण आला की आपण थोडंसं वायबल होतो. म्हणजे ट्रॅक सोडून बाजूचा विचार करायला लागतो. त्यावेळेला तीच सगळ्या गोष्टी सांगते की नाही आपल्याला ह्यांच्यासाठीच काम करायचं आणि हेच काम करूया. तर तो सपोर्ट नसता तर हे करूच शकत नाही आपण. दादा खूप सुंदर इथं तुम्ही माहिती सांगितली आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही गोशाळा सांभाळतात. तुमची जी पुढची वाटचाल असणार आहे यामध्ये त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि संपूर्ण माहिती दिल्याबद्दल आभार आहे आणि धन्यवाद. धन्यवाद.